माझे नाव अमित छगनदळवी, इयत्ता 10वी माध्यमिक विद्यालय कोकळा. विकसित भारत या योजनेअंतर्गत आम्ही एक प्रकल्प निवडला होता. त्या प्रकल्पाचे नाव दुर्गम भागातील कचरा विल्हेवाट तसेच प्लास्टिक कचऱ्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम. आजच्या आधुनिक युगाच्या काळामध्ये मानवाने सोयीस्कर जीवन जगणे अत्यंत साधे आणि सोपे झालेले आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे कचरा समस्याही गंभीर होत चाललेली आहे. दुर्गम भागामध्ये कचऱ्याचे विल्हेवाट लावली जात नाही. विघटनशील आणि अविघटनशील कचरा हा एकत्रच टाकला जातो. त्याचप्रमाणे गावामध्ये घंटागाडी किंवा कोणत्याही प्रकारची गाडी येत नाही आणि प्लास्टिक कचरा हा जमिनीचे प्रदूषण घडवून आणते. त्याचप्रमाणे काही जनावरांना अन्न समजून त्यांना खाऊन घेतात, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे काही घटक दुधामध्ये मिक्स झाल्यामुळे ते आपल्या जीवनालासुद्धा हानिकारक आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांनासुद्धा हानिकारक आहे. तसेच काही दिवसांनी असे पण होऊ शकते की जर प्लास्टिक अत्यंत जास्त वाढत राहिले तर प्राण्यांची संख्या तशी कमी होत राहील आणि एक दिवस असं आहे की काही प्राणी संपतील आणि आपल्याला जे गरजेच्या वस्तू आहेत त्या काही प्राण्यांपासून पण मिळत असतात, त्या पण आपल्याला थोड्या कमी होत चालतील. त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट निवडलेला आहे. आम्ही याविषयी जनजागृती करणार आहेत आणि नागरिकांना याविषयी काही माहिती दिली आहे. तसेच की आता आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती केलेली आहे. तसेच की त्यांनी आता प्रत्येक कचरा हा वेगवेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावायला सुरुवात केलेली आहे. जे विघटनशील आहे ते त्यांच्या शेतामध्ये टाकतात आणि प्लास्टिक धातू सारखे असतील ते पुनर्वापरासाठी कंपनीमध्ये परत पाठवतात आणि काच वगैरे असतील ते पण आता ते काच वेगळ्या ठेवून राहिले. त्याच्यामुळे आता आम्ही योजना मोठ्या स्तरावर करणार आहोत. त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण भारताला समृद्ध बनवू शकतो.